नाशिकनंतर आता मुंबईत सुद्धा कॉर्पोरेट लव्ह जिहाद झाल्याचा आरोप होतोय। मुंबईतल्या अग्रीपाडा पोलीस ठाण्यात एका पीडितेने केलेल्या तक्रारीवरून हा मुद्दा ऐरणीवर आलाय। या प्रकरणातील आरोपी अशरफचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्यासही सुरुवात झाली आहे। पाहूयात नेमकं काय आहे प्रकरण। नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण। कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून मिळवले तरुणींचे नंबर। आरोपीनं तरुणींना पाठवले अश्लील फोटो आणि मेसेज। शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी, लव्ह जिहादची तक्रार। नाशिक TCS प्रकरणानंतर कॉर्पोरेट जिहादची चर्चा चांगलीच रंगली आहे। आता हे लोण मुंबईतही आलंय। आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एका तरुणीनं अशराफ शेख नावाच्या तरुणाविरोधात गंभीर गुन्हा दाखल केलाय। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रमाणेच या तरुणानं पीडित तरुणीसह इतर मुलींना अश्लील फोटो आणि मेसेज पाठवून शारीरिक सुखाची मागणी केली आहे। आग्रीपाडा परिसरात एका सर्वसामान्य तरुणीनं दाखल केलेल्या या तक्रारीनंतर मुंबईत खळबळ उडाली आहे। दूध विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या मुलीला महालक्ष्मीतील एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी। कन्स्ट्रक्शन कंपनीत पीडित तरुणी टेलिकॉलर म्हणून कार्यरत। 15 दिवसांनी साईट बंद पडल्यानंतर तरुणीचा रोजगार गेला। कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून अशराफनं तरुणींचे नंबर मिळवले। पीडित तरुणीसह इतर तरुणींना कॉल आणि मेसेज करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले। इतर तरुणींचे फोटो पाठवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती। शारीरिक संबंधांची मागणी करत गुप्तांगाचे फोटोही पाठवले। या तरुणीनं हा प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। अपन मला अशरफ मला बोलत होता कि मैं इसके साथ में ये सब करके आया हूँ। मैं ओयो लेकर गया था उसको। वन वीक में मैं हमेशा लेके जाता हूँ उसको, तो इतना क्या टेंशन है आपको, हे सगळं मला घाण बोलत होतं। आणि कॉलवरती असं पण नाही की तो फ्रेंडशिपबद्दल बोलतोय माझ्यासोबत, कॉलवरती पण एवढा घाण बोलत होता की मी सांगू नाही शकत किती घाण बोलतोय तो। फोटो व्हिडिओज पण एवढे घाण पाठवत होता। प्रॉम्प्ट व्हिडिओ वगैरे सेंड करायचा तो मला सांगायचा असे तसे फोटो व्हिडिओ सेंड कर, मैं लॉज पे लेके चलता हूँ। मला बोलवलं पण होतं 2-3दा त्यांनी बोलवलं होतं, बट गेली नाही आहे। बट जे काही तो बोलत होता खूप वियर्ड होता ते माझ्यासाठी, ऐकणं पण आणि बघणं पण ते सगळं। आरोपी अशराफ यानं इतर तरुणींशी संपर्क साधला असता असे मेसेज आणि व्हिडिओ त्यांनाही पाठवण्यात आल्याचं समोर आलंय। नोकरी असलेल्या कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून लव्ह जिहाद पसरवणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता पीडित तरुणीकडून करण्यात येते। सजा तर व्हायला पाहिजे आणि त्याला सोडायला तर नाही पाहिजे। बिकॉज आय डोंट वॉन्ट की जे मी फील करते आज टीनएजमध्ये ते दुसरी पोरगी नाही फील करायला पाहिजे। बिकॉज आत्ता हे सगळं खूप जास्त होत चाललं आहे। आता तर कुठली पोरी असे असतात जे इग्नोर करून ब्लॉक करून टाकतात, बट मी बोलणार असं नका करू। जर असं सगळं घडतंय प्लीज इन्फॉर्म करा आणि इन्फॉर्म करून हे सगळं जे सॉर्ट आउट होऊ शकतं ते सांगून टाका। आरोपी अशराफ याच्या विरोधात पायधुनी पोलीस स्थानकात दुसरा गुन्हा नोंद करण्यात आलाय। यात एका मुस्लिम महिलेनंही असेच गंभीर आरोप केले आहेत। या प्रकाराचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे। भाजपानं हे कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण असल्याचं सांगत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे। तर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांची आणि कुटुंबाची भेट घेत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे। खास करून हिंदू धर्माच्या मुलींना धरून असं काहीतरी करणं हे प्रचंड म्हणाला आहे की हिंदू धर्माच्या मुलींना मुस्लिम मुलं आवडतात, तुम्ही त्याच्यामध्ये म्हणाला। हा मग तेच म्हणते, म्हणजे किती नीच आणि नालायक मानसिकतेचा हा मुलगा आहे। आता ही मानसिकता त्याची कशी घडत चालली, कोणी हे तर सगळं येईलच। गुन्हेगाराची जात नसते हे आम्ही सातत्यानं सांगितलेलं आहे, पण गुन्हेगार एखादा मुस्लिम राहिला की त्याला टार्गेट करायचं आणि त्या धर्माला टार्गेट करायचं। मग उद्या मुसलमान आपल्या हिंदू धर्मावर टार्गेट करतील, असं नाही झालं पाहिजे। आखरी धर्म कुठलाही असो, पण व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असते आणि त्या व्यक्तीला टार्गेट केलं पाहिजे आणि त्याला पनिशमेंट दिली पाहिजे आणि कायद्यामध्ये प्रोव्हिजन केलं पाहिजे की अशा पद्धतीचं कोणी करत असेल त्याला फाशीची सजा द्या, तो कुठल्याही धर्माचा असो। अशा पद्धतीचं जबरदस्तीचं धर्मांतरण करण्याची हिंमत या लोकांची वाढलेली आहे। त्यामुळं आता महाराष्ट्रातल्या नागरिकांनी सतर्क राहून अशा पद्धतीनं जो कोणी धर्मांतरण करत असेल, जिहादचा प्रयत्न करत असेल, त्याला चोख उत्तर द्यावं। सरकारच्या पातळीवर अशा कंपन्यांवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल।
इंटरव्ह्यूला आलेल्या आणि नोकरीला असलेल्या तरुणींना टार्गेट करून अशराफ त्यांना त्रास देत असल्याचं समोर आलंय. आता या प्रकरणात आरोपी अशराफला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत. अशराफच्या अटकेनंतर या प्रकरणाची व्याप्ती किती आहे हे समोर येईल. मात्र या नव्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचे पडसाद मुंबईत उमटण्याची शक्यता आहे. नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.